हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय दुसरा, सांख्य योग किंवा गीतेचे सार, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 6 आणि 7। यातला 7वा श्लोक हा थोडासा महत्वाचा आहे, बऱ्याचदा त्याचा रेफरन्स येणार, पण आपण म्हणायचं 7वाच। अध्याय दुसरा श्लोक नंबर 7। कार्पण्य दोषो अपहत स्वभावः, पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता, यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्। कार्पण्य दोषोपहत स्वभावः, पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता, यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्। कार्पण्य दुर्बलता किंवा दैन्य, दोषः कमकुवतपणा, उपहत ग्रस्त झालेला, स्वभावः विशेषतः स्वाभाविक वृत्ती, पृच्छामि मी विचारित आहे, त्वाम तुम्हाला, धर्म धर्म, सम्मूढ गोंधळून मोहग्रस्त झालेला, चेतः अंतःकरणात, यत् काय, श्रेयः सर्वतोपरी कल्याणकारक, श्रेय, स्यात् असेल, निश्चितम निश्चितपणे, ब्रूहि सांगा, तत् ते, मे मला, शिष्यः शिष्य, ते तुमचा, अहम मी, शाधी उपदेश करा, माम मला, त्वाम तुम्हाला, प्रपन्नम शरणागत होणे, शरणागत झालो आहे। भाषांतर आहे, माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्यांबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झालेली आहे। अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे। मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे, कृपया करून मला उपदेश करा। तर हा श्लोक वाचण्यापूर्वी, त्याचा अर्थ समजावून घेण्यापूर्वी, त्याच्या आधीचा श्लोक जो कालच्या विषयाचं कंटिन्युएशन आहे तो वाचूया आपण। काल अर्जुन काय म्हणत होता की भीष्म, द्रोण
यांच्या सारख्या गुरु समान असलेल्या महान व्यक्तींना मी कसं काय मारू? त्यापेक्षा मी भिक्षा मागून जगण्याचं जास्त श्रेयस्कर समजतो. हा श्रेय हा शब्द कालच्या श्लोकामध्ये पण आलेला, श्रेयो, हो की नाही? कारण त्यांना मारून, त्यांची हत्या करून जे सुख मी भोगणार आहे ते रक्तरंजित असेल. काय उपयोग आहे? रोजच्या जीवनामध्ये आपण म्हणतो भावाला मारून सुख उपभोगतोय. तेच थोडस कंटिन्यू करतो आणि थोडस त्याच्या मनामध्ये आता बदल घडतो पुढच्या श्लोकामध्ये. श्लोक नंबर 6, नैचत्य विद्मः कतरन्नगर्यो यद्वा जयेम यदिवानो जयेयु यानेव हत्वा न जिजीविषाम ते अवस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा. चा अर्थ आहे त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आता मला कळत नाही. जर तुम्ही धृतराष्ट्रपुत्र जर मी धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोर उभे आहेत. तर थोडस अर्जुनचा आता इकडे कल जातोय की मला काही कळत नाही. मी त्यांना मारू का त्यांनी मला मारलेलं श्रेष्ठ आहे हे मला कळत नाही. तो म्हणतो की म्हणजे रिझल्ट त्यातून जो रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट कसा सुखाचा असू शकेल माझ्यासाठी हे मला कळत नाही. त्यांना मारलं तरी मी कसा जगू, आणि मी पराजित झालो तर धर्माचं कसं होईल? थोडस आता तो या स्टेजला आलेला आहे की त्याला कळायला लागलंय की मी चुकीचं वागतोय, परंतु मला कळत नाहीये की मला काय चांगलं केलं पाहिजे, काय चांगलं वागणं म्हणजे काय असतं, एक्झॅक्टली मला काय केलं पाहिजे. कतरन्न गरियो, तो म्हणतो काय श्रेयस्कर, माझ्यासाठी श्रेय काय आहे मला काही कळत नाही. मी बऱ्याचदा हे समजावून सांगितलंय, श्रेय आणि प्रेय. प्रभुपाद समजावून सांगतात प्रेय आणि श्रेय. प्रेय म्हणजे काय, आता लगेच मला ज्याच्यात सुख आहे असं वाटतंय त्याला प्रेय म्हटलं जातं, आणि श्रेय म्हणजे लॉंग टर्म मध्ये माझ्यासाठी काय चांगलं आहे. आणि माणसाला बुद्धी त्याच्यासाठीच दिलेली आहे. नॉर्मल कंडिशन मध्ये देखील माणसं थोडस जास्त विचार करतात. कुत्र्या मांजऱ्यासारखं आपण विचार करत नाही, लगेच उडी मारायचं. आपण थोडस विचार करतो. 4 कुत्र्यांच्या मध्ये 2 चपात्या टाकल्या तर सगळे ते एकमेकाला फाडून खायला उठतात. माणूस थोडस विचार करतो की आपण हे व्यवस्थित वाटून घ्यावं का. म्हणून माणसं बघा थोडस प्लॅनिंग करतात आपल्या मुलासाठी, आपल्या नातवंडांसाठी, 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये. पण ऍक्च्युली दुर्दैवाने तिथेच थांबतात. जो तिथेच थांबतो तो पुन्हा पशुच होतो. माणसाला ही विशेष बुद्धी दिलेली आहे, पुढच्या जन्मात मला काय मिळेल आणि ते चांगलं कसं असेल याचा विचार करण्यासाठी. या जन्मात मी जे दुःख भोगतोय हे कशामुळे होतंय याचा विचार करण्यासाठी. ते कसं मी फिक्स करून पुढचं फिक्स करू शकतो याचा विचार, म्हणजे लॉंग टर्म एकदम श्रेयस्कर काय आहे ते विचार केला पाहिजे. आता अर्जुन म्हणतोय की माझ्या डोक्यात तर विचार येतोय की यांना मारलं तर असं होईल, नाही मारलं तर असं होईल, मी करू का नको. म्हणजे मी फक्त उद्याचा विचार करतोय. श्रेय म्हणजेच प्रेयचा विचार करतोय, श्रेय काय आहे त्याचा विचार करत नाही. आणि त्याच्यात लक्षात आलेलं आहे. म्हणून तो भगवंतांना म्हणतो की मला कृपया समजावून सांगा. याला तो म्हणतो कार्पण्य दोष. कार्पण्याचा ऍक्च्युली लिटरली शब्दशः अर्थ असतो दीनहीन भावना. ते चांगलंच असतं ऍक्च्युली, परंतु इथे तो शब्द या दृष्टिकोनातून वापरलेला आहे की अर्जुन म्हणतो की माझ्यामध्ये ही दीन दुबळेपणा आलेला आहे की मला एक्झॅक्टली कळत नाहीये काय करायचं. नॉर्मली कार्पण्य हे चांगलं असतं आपल्यासाठी भक्तीमध्ये. दीन भावना, हीन भावना म्हणजे मी पापी आहे, मी कोणापेक्षा श्रेष्ठ नाही, ही भावना चांगली असते भक्तीसाठी.
परंतु इथे या दृष्टिकोनातून वापरले की अर्जुन म्हणतो की मला एक्झॅक्टली कळतच नाहीये, मी पूर्णपणे गोंधळून गेले. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात, जरी युद्ध करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्याचा धोका पत्करावा की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंटावे हे अर्जुनाला कळत नव्हते. युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. कारण दुर्योधनाने स्पष्टपणे सांगितलेलं की तुम्हाला सुईच्या टोकावर बसेल इतकी जागा देखील मी तुम्हाला देणार नाही. क्षत्रियाचे हे धर्म असतंय फायटिंग करणे, आणि प्रभुपाद समजावून सांगतात की फायटिंग करण्याची ही जी प्रवृत्ती आहे ती सगळ्यांच्या मध्ये असते. पशु पक्ष्यांमध्ये असते, प्राण्यांमध्ये असते, माणसामध्ये असते. आता सध्या पण फायटिंग चालूच आहे सगळीकडे, बरोबर आहे ना. एक राज्य दुसऱ्या राज्यावरती अटॅक करतो, एक भाऊ दुसऱ्या भावाबरोबर भांडत असतो, फायटिंग सगळीकडे चालू असते. हे आपण थांबवू शकत नाही. काही लोकांच्या मते हे पूर्णपणे थांबवलं पाहिजे. जरी क्षमा मागायला लागली, जरी आपलं नुकसान झालं तरी थांबवलं पाहिजे. हे चुकीचं आहे. हे भगवद्गीतेमध्ये याचं अनुमोदन कधीही केलेलं नाहीये. धर्माच्या रक्षणासाठी, सत्याच्या मार्गासाठी, अत्याचाराचा विरोध करण्यासाठी फायटिंग हे करायलाच पाहिजे. हिंसा करावीच लागते. पूर्णपणे अहिंसेचा मार्ग हा भगवद्गीतेत सांगितलेला नाहीये आणि तो चुकीचा पण असतो. फायटिंग हे केलं पाहिजे आणि क्षत्रियाचं कामच असतं फायटिंग करणे. त्याने जर ते केलं नाही तर त्याच्यासमोर एकच पर्याय उरतो, भिक्षा मागणे. आणि ते खूप मोठं पाप असतं त्याच्यासाठी. कारण क्षत्रिय असा असतो की मला पूर्णपणे 100% माहिती आहे मी जिंकणार नाही, तरी मला ते युद्ध करावंच लागतं. त्यालाच क्षत्रिय म्हणतात. जसं द्रोणाचार्यांना माहिती आहे, पच्चीस नाही दृष्टद्युम्न मला मारणार आहे, मीच त्याला ट्रेनिंग दिले मला मारायचं. 100% माहिती आहे द्रोणाचार्यांना, पण तरी ते युद्धात उतरलेत. ऑफकोर्स द्रोणाचार्य क्षत्रिय नव्हते, परंतु ब्राह्मण हा क्षत्रिय होऊ शकतो, जसं परवा आपण चर्चा केली. म्हणजेच काय, क्षत्रिय हा एक तर मृत्यू नाहीतर विजय, दोनच पर्याय असतात त्याच्यासमोर. तो कधीही फायटिंगला नाही म्हणू शकत नाही. आजकाल जे फायटिंग होतं ना, की पळून येणे, पुन्हा अटॅक करणे, असला प्रकार पूर्वीच्या फायटिंग मध्ये नव्हता. एक तर जिंकून यायचं किंवा मरून जायचं, बस. आणि अर्जुनाला कळत नव्हतं आता हे दोन मार्ग आहेत, हे मला हे शिकवलेत, हे दोनच मार्ग. परंतु माझ्या मनात असा विचार येते की मला काहीच केलं नसलं पाहिजे. हे कसं काय शक्य? परंतु क्षत्रिय याचा अर्थ असा नसतो की कुणी युद्धाला पुकारलं की डायरेक्टली युद्धाला जातो. होच थोडीशी डिप्लोमसी वापरावी लागते. त्या शत्रू सैन्याबरोबर युती कधी कधी केली जाते, पांढरा झेंडा दाखवून शरणागती पत्करली जाते, मग दोघांच्यात चर्चा होते, चर्चेतून ठरवलं जातं ठीक आहे आपण यातून हा मार्ग काढूया. हे पण अलाउड आहे राजनीतीमध्ये, क्षत्रियांच्या धर्मामध्ये, याला डिप्लोमसी म्हणतात. परंतु त्याचा इथे पर्यायच नाहीये, कारण ते सगळं करून बघितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः गेले होते की बाबांनो हे क्षत्रिय आहेत, तुम्ही जर यांना राज्य दिलं नाही तर हे जगूच शकत नाहीत, कारण क्षत्रियाचा धर्मच असतो राज्य कारभार सांभाळणे. मग या संपूर्ण जगामधले फक्त 5 गावं द्या यांना. परंतु दुर्योधन म्हणतो नाही, 1 इंच पण देणार नाही. त्यामुळे युद्ध हे करावंच लागत आहे. आणि आता डळमळून काही उपयोगाचं नाही हे अर्जुनाला कळतंय, पण म्हणून तो खाली बसून रडतोय, अक्षरशः रडतोय की मी गोंधळून गेलोय, मी काय करू. कारण युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते आणि विजयाची ही शाश्वती नव्हती. कारण दोन्हीपैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो, सुरुवातीला त्याला माहिती होतं. जरी विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली
म्हणजे त्यांची बाजू समर्थनीयच आहे, तरी धृतराष्ट्र पुत्रांच्या मृत्यूमुळे त्यांच्या अनुपस्थितीत जीवन कंठणे अत्यंत कठीण आहे. आणि ते माझे स्वजन आहेत, जसं आपल्याला पण वाटत असतं स्वजन. अशा प्राप्त परिस्थितीत तो त्यांचा दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंतांचा केवळ महान भक्तच नव्हता, तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्याचा आपल्या मनावर व इंद्रियांवर पूर्ण संयम होता. राजघराण्यात जन्मला असूनही त्याची भिक्षा मागून जीवन कंठण्याची इच्छा म्हणजे अनासक्तीचे आणखी एक लक्षण होय. हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण, त्याचे आध्यात्मिक गुरु, त्यांच्या आज्ञेवरील त्याचा विश्वास हे दर्शवितं की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. प्रभुपाद बऱ्याचदा हे समजावून सांगतात की यस, आपण आपल्याला हे समजावून सांगण्यासाठी तो एका बद्ध जीवाची भूमिका करतोय. अर्जुन इंद्रिय तृप्तीच्या मागे असल्यासारखं दर्शवतोय, पण ऍक्च्युली तो एक महान भक्त आहे, होता नाही आहे. प्रभुपाद सांगतात अजूनही आज देखील कुठल्या ना कुठल्या तरी ग्रहमंडळावरती भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन एकत्र आहेत. सदैव ते एकत्र असतात, सदैव लीला करत असतात. तर तो एक परफेक्ट क्षत्रिय पण होता. तो विचार करत होता की आपण हे केलं पाहिजे का, अजूनही काही मार्ग आहे का याच्यातून बाहेर पडण्यासाठी. तसा मार्ग कुठला नव्हता, कारण भगवंतांनी जो शेवटचा मार्ग होता तो ट्राय करून बघितलेला, परंतु याच्या भौतिक बंधनातून निर्माण झालेली ही जी भावना निर्माण झालेली अर्जुनाच्या मनामध्ये की माझ्याच वडीलधाऱ्यांना, माझ्याच गुरु समान जे आहेत त्यांना मी कसं मारू, त्यातून त्याला अजूनही गोंधळात पडला तो की अजून काही याच्यातून मार्ग आहे का. विचार करतोय, मला काही कळत नाही, कारण आता त्याचं डोकं शून्य झालं. सगळे प्रयत्न करून बघितले, तो गुरुकुल मधलं जे काही शिकून आलाय ते सगळं विचार करतोय की राजनीतीच्या सूत्रांमध्ये अजून कुठे काही पळवाट आहे का, कुठे काही बसतंय का, पण त्याला काही मार्ग सुचत नाही. तर याच्यावरून हे सिद्ध होतं की तो एक परफेक्ट राजा व्हायच्या पात्रतेचा देखील होता. असं नसतंय की क्षत्रिय म्हणजे तलवार काढायचं आणि युद्ध करायचं. समाजामध्ये आज आपण गेलो, शिवाजी महाराज म्हटले की तलवारच फक्त सगळ्यांना दिसते. शिवाजी महाराज ऍक्च्युली खूप मुत्सद्दी राजा होता, ऍक्च्युली राजे होते. बऱ्याच वेळेला त्यांनी युक्तीने काम केलं शक्तीपेक्षा. बऱ्याच जणांना वाटते की शिवाजी महाराज खूप शूरवीर होते, त्यामुळे दरवेळी त्यांनी तलवारच चालवली नाही. आणि जेव्हा आपलं नुकसान होत असतं, जेव्हा मनुष्यहानी होत असते, खूप मोठी मनुष्यहानी होत असते, तेव्हा युद्ध करायचं की नाही हा विचार देखील राजाने करायचा असतो. असं नाही आहे की, आणि म्हणूनच तो सगळ्यात पुढे असतो, कारण तो मेला की युद्ध संपलं, बाकीचे निदान जिवंत तरी राहतील. जसं आता युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, सगळे मेले, तर युक्रेनचा प्रेसिडेंट मात्र अजूनही अंडरग्राऊंड बसलेला आहे, जिवंत आहे, सुरक्षित आहे. काय उपयोग आहे, प्रजा सगळी मेल्यावरती राजाने जिवंत राहून उपयोग. तर क्षत्रियाचं कर्तव्य असतं की सगळ्या दृष्टिकोनातून, सगळ्या बाजूनी विचार करून निर्णय घेणे. अशा प्रकारचा मुत्सद्दीपणा, इंटेलिजन्स, बुद्धी, हुशारी असणे हे देखील क्षत्रियासाठी खूप आवश्यक असतं. आणि म्हणूनच क्षत्रियाला देखील शास्त्र शिकवलं जातं. ते फक्त ब्राह्मणांनाच शिकवलं जातं असं नाही, बऱ्याच जणांना माहिती नाही. क्षत्रिय भगवद्गीतेचं खरं ज्ञान हे क्षत्रियाला असलं पाहिजे, कारण त्याच्यावर आधारितच तो राज्य करत असतो. तर हे सगळं ऐकल्यानंतर, हे सगळं प्रभुपादांचा हे सांगण्याचा उद्देश असा आहे की प्रभुपाद बऱ्याचदा प्रवचनांमध्ये देखील म्हणतात, आणि अशा प्रकारे अर्जुन बदमाश झाला. बदमाश अर्जुनाला वाटायचे की माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी हे सांग. आणि मग प्रभुपाद परत एक पॉज घेऊन सांगायचे की अर्जुन हा भगवंतांचा नित्य कायमचा सखा आहे, कायमचा भक्त आहे. तो फक्त इथे आपल्यासाठी, आपल्याला भगवद्गीता समजावी म्हणून हे कार्पण्य दोषाचा भूमिका करतोय, प्रिटेंडिंग
प्रिटेंडिंग म्हणू शकत नाही, एक प्रकारची भूमिका करतो. कार्पण्य म्हणजे दुर्बलता, त्याच्यामध्ये मनामध्ये दौर्बल्य. भगवान म्हणतात की नाही, दौर्बल्य कुठून आलं, दुबळा असल्याचं तो नाटक करतोय, जेणेकरून भगवंतांनी भगवद्गीता सांगावी आणि 5000 वर्षानंतर आपण ती वाचावी. तर तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. यावरून सिद्ध होते की अर्जुन हा मोक्ष प्राप्तीला सर्वतः योग्य होता. जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही, आणि ज्ञान व भक्तीशिवाय मोक्ष प्राप्तीची शक्यता नाही. व्हेरी इम्पॉर्टंट वाक्य आहे. आणखीन एकदा वाचतो मी, तुमच्या लक्षात येईल. जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होणे शक्य नाही, आणि ज्ञान आणि भक्तीशिवाय मोक्ष प्राप्तीची शक्यता नाही. अज्ञानामध्ये माणूस चुका करतच राहणार, ज्ञानी हे व्हावंच लागतं. बऱ्याचदा फक्त आपलं हे व्याख्या बिघडते. ज्ञानी म्हणजे असं नाही की तुम्हाला सगळे श्लोक पाठ पाहिजेत वगैरे वगैरे, परीक्षा वगैरे द्यायची नाही, भक्तिशास्त्री झाले म्हणून तुम्ही ज्ञानी होत नाही. हे पण बऱ्याच भक्तांच्या डोक्यात आहे, हे पण काढून टाका. ज्ञानी म्हणजे पूर्णपणे त्या स्टेजला येणे की इंद्रिय तृप्ती हे आपल्याला इथे अडकून ठेवलेलं आहे, आणि इंद्रियांना कंट्रोल करणे हाच जीवनाचा उद्देश आहे. मी भगवंतांचा सेवक आहे, भगवंतांचीच सेवा केली पाहिजे, माझ्या इंद्रियांची सेवा मी केली नसली पाहिजे. एक वाक्य म्हणजे ज्ञान आहे. बऱ्याचदा प्रभुपाद पुढे याच अध्यायामध्ये पुढे प्रभुपाद सांगतात की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, हे पूर्णपणे याचा साक्षात्कार होणे म्हणजेच ज्ञान आहे. मग हे सगळं लिहून कशाला ठेवलं एवढं, हे एक वाक्य समजण्यासाठी. आणि हे वाक्य समजल्याशिवाय तुम्ही भक्ती करू शकत नाही, भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. आणि हे वाक्य म्हणजे हे ज्ञान तेव्हाच डोक्यामध्ये शिरतं जेव्हा आपण वैराग्य, अनासक्ती, इंद्रिय तृप्तीला सोडून देतो. जोपर्यंत आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी आपण धडपडत असतो तोपर्यंत हे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला चुकीचंच वाटत असतं. आणि म्हणूनच इतक्या वेळेला भगवद्गीता वाचून देखील, इतक्या वेळेला प्रवचन ऐकून देखील आपल्या जीवनामध्ये बदल होत नाही, सुधारणा होत नाही. कारण आपल्या इंद्रिय तृप्तीला जर ते वाक्य परफेक्टली फिट होत नसेल तर ते आपल्या फिल्टर मधून काढून टाकलं जातं, आपल्या डोक्यात जातच नाही. जोपर्यंत इंद्रिय तृप्ती आहे तोपर्यंत ज्ञान नाही, जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत भगवान नाही. संत तुकाराम देखील सांगतात, ज्ञानाशिवाय भगवान नाही आणि वैराग्याशिवाय ज्ञान नाही. हे समीकरण लक्षात ठेवायचं. भौतिक संबंधाविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्याच्याकडे होते. तर तो थोडासा कन्फ्यूज झाला होता, पूर्णपणे आपल्यासारखा पण कन्फ्यूज नव्हता झाला. आणि मग त्यानंतर तो म्हणतो, आपण पण, आपली पण अवस्था हीच आहे, हो की नाही. या भौतिक जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जो गोंधळून जातो तो अध्यात्माकडे वळतो. आपलं देखील अध्यात्माकडे वळण्याचं असंच काहीतरी कारण असतं. तो म्हणतो मी गोंधळून गेलोय, त्यांनी मला मारावं का मी त्यांना मारावं, काहीच कळत नाहीये मला, का मी सोडून देऊ, मी निशस्त्र असलो तरी त्यांनी मारलं तरी चालेल, भरपूर काही काही सांगतो तो, मला काही कळतच नाही म्हणतो तो आता. आणि मग जेव्हा जेव्हा आपल्याला आयुष्यात काय करायचं हे कळत नाही तेव्हा तेव्हा काय करावं लागतं, गुरुकडे जाऊन विचारावं लागतं. आणि तोच ते या पुढच्या श्लोकामध्ये करतो, जो आपण सुरुवातीला वाचला. कार्पण्य दोषो पाहता स्वभाव पृच्छामी. पृच्छामी म्हणजे विचारणा करणे, विचारणे, एन्क्वायरी करणे. पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता. गोंधळून गेलेला आहे, मोहग्रस्त झालेला आहे. काय विचारायचं असतं, बऱ्याचदा प्रॉब्लेम इथे पण असतो. गुरुकडे जायचं कळतं आपल्याला,
माझ्या जीवनामध्ये माझा नवरा त्रास देतोय मला रोज. गुरुकडे जाऊन हे विचारायचं नसतं की ते कसं थांबवायचं. गुरुकडे जाऊन विचारायचं असतं की मी काय करू, माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे. तेच विचारतो अर्जुन. या श्रेय, माझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते मला सांगा, मला पाहिजे ते सांगू नका. मॅक्झिमम वेळेला आपण गुरुकडे कशासाठी जातो, मला पाहिजे ते सांगा. मग आपल्याला आवडलं तर तो गुरु चांगला, नाही आवडलं तर तो गुरु वाईट. आणि अध्यात्मामध्ये जे सांगितलं जातं, जसं मगाशी म्हणालं की नाही, वैराग्याशिवाय ज्ञान नाही, आणि वैराग्य कुणाला नको आहे, हो की नाही. वैराग्य नको म्हटलं की वैराग्य सांगणारा गुरु आपल्याला आवडत नाही. नियम, बंधन, असं बसलं पाहिजे, असं उठलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं, हे सगळं जो डिटेलमध्ये आणि स्ट्रिक्टली सांगतो तो गुरु आपल्याला आवडत नाही. जो गुरु म्हणतो की काय करायचं ते करा, जप करा, बास, तो गुरु आपल्याला आवडायला लागतो, हो की नाही. पण अर्जुन सारखं आपण शिष्य झालं पाहिजे. यात श्रेय, माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते सांगा. आणि दुसरा शब्द महत्वाचा आहे या श्लोकातला, तो म्हणजे प्रपन्नम. प्रपन्नम म्हणजे काय, संस्कृत शब्द आहे हा. प्रपन्नम हा भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा येणार आहे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. प्रपन्नम म्हणजे शरण जाणे. भगवान श्रीकृष्ण डायरेक्टली 3-4 वेळा म्हणतात भगवद्गीतेमध्ये, मला तुम्ही शरण आलं पाहिजे. प्रपद्यन्ते, प्रपद्यन्ते, प्रपन्नम, प्रपद्यते. अर्जुन काय म्हणतो, मी तुम्हाला आता शरण आलेलो आहे, तुम्ही माझे गुरु झाला, मी तुमचा शिष्य झालो, माझ्यासाठी बेस्ट काय आहे ते तुम्ही मला सांगा. त्याच्यात मी करणार नाही दुसऱ्या शब्दाचा. परंतु प्रभूजी, परंतु गुरु महाराज, हे मॉडर्न गुरु शिष्यातलं रिलेशनशिप असतं. तेव्हा शिष्य परंतु म्हणून गुरुलाच उलट बोलतो. अर्जुन पहिल्या स्टार्टलाच फायनल सांगून टाकतो, मी शरण आलेलो आहे, माझ्यासाठी काय चांगलं आहे ते सांगा, बस. इथून पुढे मी तुम्हाला उलट उत्तर देणार नाही. आणि प्रभुपाद सांगतात, याचा आणखीन एक अर्थ प्रभुपाद सांगतात, तर म्हणजे आपण वाचूया तात्पर्य. खूप चांगला तात्पर्य आहे, तो पण वाचता वाचता चर्चा करूया. पण तो एकदम माझ्या लक्षात आलं. प्रभुपाद सांगतात, अर्जुन डिक्लेअर करतो सगळ्यांच्या समोर की तुम्ही माझे मित्र नाही आतापासून, आणि मी तुमचा मित्र नाही. कारण 2 मित्रांमध्ये जे बोलणं असतं त्याला कोणी सिरियसली घेत नाही. आतापासून मी तुमचा शिष्य, तुम्ही माझे गुरु, आणि मला जे चांगलं आहे ते तुम्ही मला सांगा. मित्र म्हणून आतापर्यंत मी तुमच्याशी बोलत होतो, तुम्ही माझ्याशी बोलत होता, बदमाश, अनार्य कसा काय झालास तू, तुझ्या डोक्यात असले कसले विचार आले, तुम्ही पण ही भाषा बंद करा, मला गुरु म्हणून सांगा आता. आणि मी पण तुम्हाला उलट बोलणार नाही, असं असतंय तसं असतंय, मी करणार नाही म्हणणार नाही. मला तुम्ही आता सांगा, ते मी ऐकणार. याला म्हणतात गुरु शिष्य मधला संबंध. मैत्री बांध इथून पुढे, तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्य, डायरेक्टली तो सांगून टाक. प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात. काय म्हणतात प्रभुपाद, स्वभावताच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. आपली अवस्था एक्झॅक्टली सेम आहे. काय करायचं काय करायचं नाही कळत नाहीये आपल्याला, हो की नाही. परंतु फरक केवढा मोठा आहे बघा. अर्जुनची जी परिस्थिती आहे ती आपल्या डोळ्यासमोर नाहीये. अर्जुनला तिथे डिसिजन घ्यायचं आहे की जे माझ्या प्राणापेक्षा प्रिय माझे आजोबा आहेत, जे माझ्या प्राणापेक्षा प्रिय माझे गुरु आहेत, ज्यांचा मी मोस्ट फेवरेट शिष्य आहे, त्यांना मारायचंय. आणि म्हणून तो गोंधळून गेलेला आहे. आपण कशाने गोंधळून गेलोय, आज ऑफिसला जायचं की नाही, या आपला गोंधळ आहे नाही. हा माझा बरेच वर्षाचा मित्र आहे, याच्या गळ्यात प्रॉडक्ट घालायचं की नाही, याला फसवायचं की नाही, हा आपला गोंधळ आहे. बायकोशी खोटं बोलायचं की नाही, हा आपला संभ्रम आहे. नवऱ्यापासून काही लपवायचं की नाही, हा आपला गोंधळ आहे.
हे आपले आपले प्रॉब्लेम किती क्षुद्र आहेत बघा. तर काही काहींचे आहेत थोडेसे सिरियस प्रॉब्लेम्स. घरातल्या कुणाला तरी कॅन्सर झालंय, अचानक कुणाचा तरी ऍक्सिडेंट झाला. हे सगळे प्रॉब्लेम्स अर्जुनासारखे सेम टू सेम प्रॉब्लेम्स आहेत आपले. आणि हे झाल्यानंतर काय करायचं आपल्याला सुचत नाही. प्रभुपाद म्हणतात अर्जुनाच्या तुलनेमध्ये आपले प्रॉब्लेम्स किती आहेत, तिळासारखे आहेत. अर्जुनाला प्रॉब्लेम्स होते. वडील गेले लहान असताना, दुसऱ्यांच्या चाकरीवरती राहावं लागलं, ते पण व्यवस्थित ठेवले नाही त्यांनी. मारायचा प्रयत्न केला, जाळून टाकायचा प्रयत्न केला, बायकोची अब्रू लुटायची प्रयत्न केला सगळ्यांच्या समोर, सगळं हरवलं. 12 वर्ष वनवासात राहावं लागलं, सगळं त्याग करून. 1 वर्ष भीतीत राहावं लागलं. एवढं करून पण काही मिळालं नाही, सगळं गेलं. आणि ते सगळं मिळवण्यासाठी मारायचंय परत आजोबांना, गुरूंना. तुमचे प्रॉब्लेम काय ते यासमोर? तुमचे प्रॉब्लेम 0 आहेत याच्या समोर, नाही. मग प्रभुपाद सांगतात या सगळ्या प्रॉब्लेम वरती जर भगवद्गीता हे उत्तर असेल तर तुमच्या प्रॉब्लेम वरती भगवद्गीता उत्तर का असू नये? तुम्ही सिरियसली वाचन करा, श्रवण करा, तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमची उत्तर भगवद्गीतेत आहे. फक्त आपण हे मान्य केलं पाहिजे, जसं अर्जुन मान्य करतो की मी गोंधळून गेलेलो आहे, मला कृपया मार्गदर्शन करा. आपल्या अहंकारामुळे आपण या स्टेजला लवकर येत नाही. अर्जुनास भगवंतांचा भक्त होता, त्यामुळे तो 5 श्लोकात या स्टेजला आला. म्हणजे किती, मॅक्झिमम 2 ते 3 मिनिटांमध्ये या श्लोकामध्ये आला, या स्टेजला आला मान्य करायला की यस मी गोंधळून गेलेलो आहे, मला मार्गदर्शन करा. आपली सर्वांची स्थिती सेम टू सेम आहे. पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे या भौतिक जगामध्ये. आणि म्हणूनच मनुष्याला जीवनातील ध्येय प्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. जसं मी कालच्या लेक्चरमध्ये आणि त्याच्या आधी पण एकदा सांगितलं की प्रभुपादांना काही गरज नव्हती प्रमाणित हा शब्द ऍड करायची, तरीही ते सगळीकडे ऍड करतात. प्रमाणित आध्यात्मिक गुरु, प्रामाणिक आध्यात्मिक गुरु. का? कारण कलियुगामध्ये मिळणे खूप कठीण आहे. गुरु निवडताना खूप सिरियसली निवडावं लागतं, म्हणून प्रभुपाद असं लिहितात. आपण जेव्हा गोंधळून जातो तेव्हा अशा प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाणे अत्यावश्यक आहे. आपल्या इच्छेशिवाय घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते. आता 2च सेकंदापूर्वी वापरलेला पुन्हा प्रमाणित म्हणायची काही गरज नव्हती, तरी पण प्रभुपाद मुद्दा म्हणून लिहितात. हे लक्षात घ्या तुम्ही. बोनाफाईड. हे वाक्य पण खूप महत्वाचं आहे. आपल्या इच्छेशिवाय घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते. आपल्या इच्छेशिवाय होणारी गुंतागुंत म्हणजे काय? आपण काय भगवंतांकडे मंदिरात सगळे जातात. नाही, कालच कोणीतरी मला विचारत होतं, सगळे मंदिर, हा माताजी आलेल्या त्या विचार, सगळे मंदिरात जातात, मग ते आध्यात्मिक नाहीत का? मंदिरात जाऊन कुणी असं मागितलेलं तुम्ही ऐकलंय की आज माझ्या घरावरती दगड पडू दे, कृपा करून मला माझी गाडी आज ऑफिसला जाताना पंक्चर करा भगवान. परंतु या गोष्टी होतातच. आपली इच्छा नसताना या गोष्टी होतात. कोणीतरी हरवणे, काहीतरी नुकसान होणे कंटिन्युअसली चालू असतं. आणि याच्यामध्येच आपण अडकलेलो असतो. पहिला विचार आपल्या मनामध्ये येतो, हे माझ्या बरोबरच का होते, आणि मग दोष द्यायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे झालं, शेवटी कोणी नसेल तर त्या भगवंतांमुळे झालं, कारण माझा काही दोष नाही याच्यामध्ये. अशा वेळेला जेव्हा आपण कन्फ्यूज झालेलो असतो, पूर्णपणे गोंधळलेलो असतो, तेव्हा शास्त्र आपल्याला सांगतं आपण एखाद्या प्रामाणिक गुरुकडे गेलं पाहिजे आणि पृच्छामी विचारलं पाहिजे. आता बऱ्याचदा काही गुरु असेही सांगतात की तुम्ही मला असले तुमचे भौतिक प्रश्न विचारायला येऊ नका. हे आणखीन एक लक्षण आहे गुरु चांगला आहे की नाही ते बघण्याचं.
भौतिक प्रॉब्लेम असा काही प्रकारच नसतो. प्रभुपादांनी 1000 वेळा सांगितले, सगळे प्रॉब्लेम्स हे आध्यात्मिक प्रॉब्लेम्सच असतात. असं नाहीये. हा, तुम्ही मला हे विचारायला आला की स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवलेले परंतु ते कमी व्हायला लागलेत, गुरु महाराज ठेवू का विकून टाकू? हे गुरुचं काम नाहीये. वेल, आहे गुरुचं काम. त्या पोझिशन मध्ये देखील गुरुने तुम्हाला सांगितलं पाहिजे सगळं विकून टाक आणि भगवंतांसाठी सेवा करायला सुरुवात कर. कशाला अडकलायस याच्यामध्ये? परंतु मॉडर्न गुरु महाराज म्हणतात ओम राम ह्रीम राम राम राम, 4 दिवसांनी विक, तुझा फायदा होईल. हे बोगस गुरु असतात. आणि हे पण बोगस गुरु असतात जे म्हणतात असले प्रश्न मला विचारू नको, मला जप कसा करायचा असले प्रश्न विचार. अरे पण जप होतच नाहीये माझा, कारण बायको रोज भांडते, मग कुणाला विचारणार? गुरुलाच विचारणार ना. सगळे प्रॉब्लेम्स हे आध्यात्मिक प्रॉब्लेम्सच असतात, भौतिक प्रॉब्लेम नावाचा प्रकारच नाहीये. हे पण लक्षात ठेवा. तर गुरुकडे गेलं पाहिजे, काही प्रॉब्लेम असू दे गुरुकडे गेलं पाहिजे. जेव्हा, आणि विशेष करून जेव्हा आपण एखाद्याला गुरु मानतो तेव्हा सगळं काही त्यांच्या मताप्रमाणे विचारूनच केलं पाहिजे, मग ते भौतिक असलं तर. हे लक्षात ठेवा, बरेचसे लोक हे करत नाही. आपल्या इच्छेशिवाय घडणाऱ्या गोष्टी प्रभुपाद उदाहरण देतात. कोणी पेटवल्याशिवाय पेट घेणाऱ्या जंगलातील वनव्याप्रमाणे या गुंतागुंती आहेत. जंगलात कुणी आग लावायला जात नाही, बांबू एकमेकावरती घासून आपोआप आग लागते आणि ती मोठी पण होते. तसंच आपल्या आयुष्यातले सगळे दुःख आहेत. जगातील परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वनवा नको असतो तरीही तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळून जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्या याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत, परत एकदा प्रमाणित, तिला सर्व गोष्टींचे ज्ञान असते. तर इथे अलर्ट आहे. हे वाक्याचं भाषांतर चुकीचं आहे, मला हे माहिती आहे. एक मिनिट मी बघतो, कारण मी पण विसरलो. कॅन यू रीड क्रिश? हो, 7 नंबर मला माहिती आहे, बट आय थॉट यू आर फॉलोइंग. A person with a bona fide spiritual master is supposed to know everything. सपोज हा जो शब्द आहे तो भाषांतर करताना पूर्ण गाळून टाकलाय, त्याच्यामुळे पूर्ण भाषांतरच वेगळं झालेलं आहे. हा अर्थ नाहीच आहे त्याचा. ज्या अर्थ कसा असला पाहिजे, तुमच्याकडे मराठी भगवद्गीता असेल तर थोडीशी तिथे नोट करून ठेवा. भगवद्गीतेवर लिहू नका, एक नोट करून ठेवा. ज्या व्यक्तीला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आहेत तिला सर्व गोष्टींचे ज्ञान असलेच पाहिजे. असते नाही, असलेच पाहिजे. सपोज टू नो, म्हणजे ज्याच्याकडे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहे तो सगळं ज्ञान सत्य रूपामध्ये जाणून घेऊ शकतो, असा त्याचा अर्थ होतो. सपोज टू नो, सपोज असायला पाहिजे, त्याला ते ज्ञान असायला पाहिजे. असतं असं नाही. हे खूप मजेशीर गोष्ट आहे ही. ऍक्च्युली हे असे बरेच भाषांतर चुकलेले आहेत आणि काही काही ठिकाणी मुद्दामून चुकवलेले पण आहेत. हे पण खूप मोठे विषय आहे तो, त्याच्यात मी आता जात नाही. परंतु हे एक प्रभूजी ऍक्च्युली मला हे विचारला आले होते की ज्याच्याकडे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहे त्याला सर्व गोष्टींचं ज्ञान असतं. मग मी नुसतं गुरुच करतो ना, ज्ञान कशाला घ्यायला पाहिजे? गुरु करणे याचाच अर्थ असतो ज्ञान घेणे. नुसतं फॅशनसाठी गुरु करायचा नसतो. गुरु मानला, जिथे ज्ञानाचं ट्रान्सफर होतं ना त्यालाच गुरु शिष्य म्हणतात. जिथे ज्ञानाचं ट्रान्सफरच होत नाही ते गुरु शिष्य नसतं. मग भले तुम्ही मोठातल्या मोठा यज्ञ करून जरी दीक्षा घेतलेली असेल तरी काही उपयोग नाही. हे पण लक्षात ठेवा. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपत न पडता आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे.
हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. प्रभुपाद सांगतात प्रत्येक श्लोकातून आपल्याला शिकायचं आहे भगवद्गीतेचे. हे काही जणांना असं वाटतं की अर्जुन गोंधळला, समोर असलेल्या भगवंतांना म्हटला मला मार्गदर्शन करा, मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे, चला पुढचं वाचूया. याच्यात पण भरपूर शिकण्यासारखे. प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला ते कळतं काय मेसेज आहे याच्यामध्ये. आपण देखील अशा प्रकारे पदोपदी गोंधळून जातो. याच्यावरती एकमेव उपाय असतो गुरुकडे जाणे, शास्त्राच्या प्रमाणातून शिकणे की एक्झॅक्टली याच्यावरती उपाय काय काढला पाहिजे. पुढे कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्यांशी जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो. बृहदारण्यक उपनिषद मध्ये गोंधळलेल्या मनुष्याचे पुढील प्रमाणे वर्णन करण्यात आले आहे. योवा एतदक्षरम गार्ग्य विदित्वा स्मालोकात प्रति सकृपणः. मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजऱ्यासारखे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय. कृपणचा अर्थ असतो शब्दशः, कृपणचा शब्दशः अर्थ असतो चिंगूस, मायझर. हे थोडं समजायला अवघड जातं. चिंगूस म्हणजे काय, जसं इथे सांगितलंय की माणूस असूनही जो जीवनातील समस्या सोडवत नाही, म्हणजेच आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त करत नाही, परंतु कुत्र्या मांजऱ्यासारखं जगून मरून जातो, त्याला चिंगूस म्हटलेलं आहे, कृपण म्हटलेलं आहे. का? कंजूस. मराठीत चिंगूस, कंजूस का म्हटलेलं आहे? प्रभुपाद समजावून सांगतात की माझ्याकडे तिजोरीमध्ये 2 करोड रुपये आहेत, परंतु त्या पैशाचा उपयोग करून मी सुखच घेत नाही, नुसतंच त्याला कुलूप लावून रोज बसतो. अशा माणसालाच आपण कंजूस म्हणतो ना, कृपण म्हटलं जात. असंच माझ्याकडे हे मानवी शरीर मिळालेलं आहे, खूप अवघड आहे हे मानवी शरीर मिळणे, अत्यंत दुर्मिळ आहे. अनेक जन्मानंतर मला हे मानवाचं शरीर मिळालेलं आहे, परंतु मी त्याचा उपयोगच करून घेत नाही, कुत्र्या मांजऱ्यासारखं जगून मरून जातो. आहार निद्रा भय मैथून. मग असा व्यक्ती काय चिंगूस असतो, कंजूस असतो, हो की नाही? जीवासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे एक अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे, ज्यायोगे तो जीवनातील समस्यांचे निराकरण करू शकतो. म्हणूनच या संधीचा जो योग्य प्रकारे लाभ घेत नाही तो कृपण आहे. उलट पक्षी, आता कृपणच्या उलट काय असतं? ब्राह्मण. उलट पक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्या इतपत बुद्धिमान असतो. य एतदक्षरम गार्गी विदित्वा स्मा लोकात प्रेती स ब्राह्मण. हे उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे, बृहदारण्यक उपनिषद मध्ये. ब्राह्मण म्हणजे जसं परवा आपण चर्चा करत होतो, ब्राह्मण म्हणजे त्याला परफेक्टली समजलेलं असतं की हे शरीराचा उपयोग कसा करायचा. कुत्र्या मांजऱ्यासारखं करायचं नाही, ज्ञान घेण्यासाठी करायचं आणि या ज्ञानावर आधारित मुक्त होण्यासाठी करायचं, गोंधळातून मुक्त होण्यासाठी. देहात्मबुद्धीने वश झालेला कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवतात. देहात्मबुद्धीने वश झालेले कृपण व्यक्ती जे स्वतःला जे शरीर समजतात तेच लोक आपलं कुटुंब, आपला समाज, आपलं राष्ट्र. तुझं राष्ट्र कसं झालं? तू तर निघून जाणार आहे एक दिवस या शरीरातून, परंतु जो शरीरालाच मी समजतो त्याला वाटतं राष्ट्र माझंच आहे. ही राष्ट्रभक्ती अलाउड नाही आहे बरं का. बऱ्याच जणांना, आपल्या बऱ्याच भक्तांना वाटतं की भक्ती म्हणजेच राष्ट्रभक्ती. भगवान श्रीकृष्ण एका श्लोकामध्ये खूप सुंदर सांगतात, भौम यज्जदी, जो कोणी ज्या भूमीत जन्मलाय त्या भूमीची पूजा करतो
तो एक नंबरचा गाढव असतो. कारण असं काही नाहीच आहे, हे राष्ट्रविष्ट आपण निर्माण केलेलं आहे. त्यामुळे जरी तुम्ही म्हणत असाल की नाही प्रभूजी मी माझ्यासाठी काम करत नाही, मी या राष्ट्रासाठी करतो, ती पण इंद्रिय तृप्तीच आहे, ती पण देहात्मबुद्धीच आहे. तुला हे शरीर आहे म्हणून तुझं राष्ट्र आहे. उद्या कुणी सांगितलं तू कुठल्या शरीरात जाशील आणि कुठल्या राष्ट्रात जन्माला येशील किंवा या पृथ्वीवर जन्मशील का नाही ते पण माहिती नाही. मग कुठलं माझं राष्ट्र आणि तुझं राष्ट्र, माझं समाज, हे सगळी देहात्मबुद्धी आहे. आणि अशी देहात्मबुद्धीमध्ये जो वश झालेला असतो, स्वतःला शरीर समजूनच सगळं शरीराशी संबंधित माझं म्हणायची त्याला सवय लागलेली असते, अहम ममेती, तोच कृपण असतो आणि तोच गोंजात पडलेला असतो. प्रभुपाद पुढे लिहितात, त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर, मुलांवर आणि इतर सदस्यांवर आसक्त होतो. त्वचा रोग म्हणजे स्वतःला हे समजणे, हे मी आहे. इंग्लिश मध्ये ते वाचायला चांगलं वाटतं, कधी कधी भाषांतर केल्यावर विचित्र वाटतं आपल्याला. स्किन डिझीज या शरीराशी संबंधितच पत्नी आहे, मुलं आहेत, नाहीतर कुठली पत्नी आणि कुठलं मुलं. परंतु आपली आसक्ती इतकी स्ट्रॉंग असते की त्याच्यासाठी आपण भगवंतांना पण लाताडायला तयार असतो. हा प्रॉब्लेम आहे, यालाच कृपण म्हटलं जातं. कृपण व्यक्तीला वाटते की तो आपल्या कुटुंबियाचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो, किंवा त्याला वाटते की आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूपातच्या दाढेतून वाचवू शकतात. आजपर्यंत हे कधीही झालेलं नाहीये, परंतु त्याला वाटत असत. प्रभुपाद सांगतात एक त्रिकोण तयार करतो माणूस, काय, मैत्री, समाज, मैत्री आणि प्रेम, याचे एक त्रिकोण तयार करतो की माझा समाज, माझे मित्र आणि माझे कुटुंबीय, माझे प्रेमळ व्यक्ती. आणि या त्रिकोणात मी सुरक्षित आहे असं वाटतं त्याला. हे लोक मला मृत्यूपासून वाचवू शकतात. किंवा काही काही उद्धट लोकांना वाटतं की मी यांना मृत्यूपासून वाचवू शकतो. कधीच शक्य नाही. कृपण व्यक्तीला तसं वाटतं. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशुमध्येही अशा प्रकारची कुटुंबाबद्दलची आसक्ती आढळून येते. कुत्री पण अशीच वागतात, डुकरं पण अशीच वागतात. मग फरक काय आपल्यात आणि त्यांच्या? अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपल्या कुटुंबियांबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे. त्याला वाटत होतं की याच्या मृत्यूचं कारण मी बनणार, जर मी युद्ध केलं नाही तर हे जगतील. मग त्याला एकदम आठवलं द्रोणाचार्यांनी शिकवलेलं लहान असताना, भगवद्गीता अध्याय 2 श्लोक नंबर 62-63 आठवलं त्याला एकदम. अरे, द्रोणाचार्यांनी ते शिकवलेलं की कुणीच जगू शकत नाही, सगळेच एक दिवस मरणार आहेत. आणि मग तो कोंदून गेला. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे, तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. अटॅचमेंट निर्माण झालेली. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराबद्दल विचारत आहे. नुसतंच तो श्रेय म्हणत नाही, मगाशी मी समजावून सांगितले, यश्रेय, माझ्यासाठी श्रेयस करायला सांगा म्हणत नाही, तर तो त्यापुढे काय म्हणतो, ठामपणे सांगा, निश्चितम, हे असं पण चालतंय असं पण चालतंय असं सांगू नका, माझे परफेक्ट गुरु व्हा, मला सांगा हे कर, मी करतो, कारण मी आता गोंधळलोय. माझ्यासाठी निश्चित काय परफेक्टली चांगलं आहे ते सांगा माझ्यासाठी. तो श्रीकृष्णांचे शिष्यत्व पत्करण्यास तयार आहे. त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहे. नो मोर फ्रेंड्स. गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण हे अत्यंत गंभीर असते. तुमच्या गुरु बरोबर पण तुम्ही लक्षात ठेवा, गुरु आणि शिष्यातलं संभाषण हे नेहमी गंभीर असतं. कारण तो विषय कशाचा असतो, या जगात आपण अडकलोय कसं आणि बाहेर कसं पडायचं हा विषय असतो. इथे जोक सांगून चालत नाही. गुरु हाच कधीच एंटरटेनर नसतो. आजकालचे बरेच गुरु एंटरटेनर झाले. प्रभूजी काय मज्जा येते त्यांचे लेक्चर ऐकायला. मज्जा करायची नाही आपल्याला, हे सिरियस विषय आहे, लक्षात घ्या.
प्रभुपाद एका ठिकाणी खरोखर असं सांगतात की गुरु हा, साधू हा एंटरटेनर नसतो. आपल्याला आजकाल सांगितलं जातं टेल अ श्लोक, टेल अ जोक, एक श्लोक सांगा, एक जोक सांगा, मस्तपैकी गुरु बना. दॅट्स नॉट गुरु. गुरुचा विषय हा सिरियस विषय असतो. गुरुने कधीही घाबरलं नसलं पाहिजे समोरच्याला सांगायला तू बदमाश आहेस, प्रभुपादांचं सारखं आहे नाही. आणि खरोखरच भगवंत पुढच्या श्लोकात अर्जुनाला बदमाशच म्हणतो. गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण गंभीर असते. बॅटरी इज ड्रेनिंग फास्ट. आणि म्हणून मान्यता प्राप्त आध्यात्मिक, जरा चार्जर आणून, एक मिनिट ना, या 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 12%. ओप्स, सॉरी. आणि म्हणूनच भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. हळूहळू हळूहळू बंद होते ते. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे भगवद्गीतेमध्येच सांगण्यात आले आहे. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे भगवद्गीतेतच सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला वेगळीकडे कुठे जाऊन शिकायचं नाही. भगवान श्रीकृष्ण हे आद्य गुरु आहेत, ते आपले पण आद्य गुरु आहेत, चैत्य गुरु आहेत. आणि अर्जुन हा त्यांचा पहिला शिष्य आहे. ते आपल्याला पण त्याचप्रमाणे अर्जुनासारखंच, सेम टू सेम अर्जुनासारखं शिष्य व्हायचंय. अर्जुनची मेंटॅलिटी ज्याला समजली, ज्याला भगवद्गीता समजली. तरी सुद्धा मूर्ख सांसारिक विद्वान म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्णांचा ना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही, तर श्रीकृष्णांमधील अजन्मा तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे, वगैरे वगैरे वगैरे. श्रीकृष्णांच्या आंतर व बाह्य रूपामध्ये काहीही फरक नाही. जो हे जाणत नाही तो जर भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो महामूर्खच आहे. याच्यात आपण आता या विषयात जायला नको. प्रभुपादांची ही लढाई जी होती ही या मूर्ख निर्विशेषवाद्यांसोबत होती, जे भगवद्गीता वापरूनच सांगायचे की भगवान श्रीकृष्ण हे देव भगवान नाही आहेत, एक शक्ती आहे, त्यांना आपल्याला शरण जायचं आहे, भगवंतांना नाही जायचं. त्यांना बेसिक संस्कृत देखील माहिती नव्हतं, कारण भगवद्गीतेमध्ये 10-15 वेळेला भगवंत सांगतात मला शरण यायचं. ते असंही सांगत नाही त्याला शरण जायचं, ते म्हणतात मला शरण यायचं. या शब्दात सांगतात मला शरण यायचं. त्यामुळे हे श्रीकृष्ण म्हणजे भगवान नाहीत, ओमकारच भगवान आहे, सोहम, तुम्ही पण ओमकार आहात, तुम्ही पण भगवान आहात वगैरे, हे सगळे बोगस फिलॉसॉफी. अर्जुन जसं म्हणतो तुम्हीच परमब्रह्म आहात, तुम्हीच परमधाम आहात, तुम्हीच पुरुष आहात, तुम्हीच आदि अनादि सर्वश्रेष्ठ अजम विभू आहात. आणि हे मी म्हणत नाही, सगळे म्हणतात, नारद, असित, देवल, व्यास सगळे म्हणतात. त्यामुळे तुम्ही जे सांगणार ते मी ऐकणार. याला म्हणतात भगवद्गीता समजणे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही अर्थ तुम्ही भगवद्गीतेतून काढला तर तो पूर्णपणे बोगस अर्थ आहे. मग तो बिझनेस रिलेटेड असो, कुटुंब रिलेटेड असो, किंवा हे निर्विशेषवादी शून्यवादी असो की भगवान असं नाही आहे तसं नाही आहे वगैरे. आपले एक महान राष्ट्राध्यक्ष होते, राष्ट्रपती होते, काय नाव त्यांचं, डॉक्टर राधाकृष्णन. त्यांनी देखील स्वतःची भगवद्गीतेवरती स्वतः भगवद्गीता लिहिलेली आहे. त्याच्यात ते लिहितात की श्रीकृष्ण म्हणजे कोणी नाहीच आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात तुम्ही कितीही महान असाल, जर तुम्हाला अशा अर्जुनासारखे भगवद्गीता समजली नाही तर तुम्ही ऍक्च्युली झिरो आहात. परंतु ज्याला भगवद्गीता न वाचता देखील समजलं की भगवान श्रीकृष्ण हे भगवान आहेत, त्यांना शरण जाणे माझं कर्तव्य आहे, त्याला कसलंही ज्ञान नसलं, जो अनपढ गवार असला तरी तो सर्वश्रेष्ठ आहे. हरे कृष्ण.
कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. जर सर्व काही पाप पुण्य जर का शरीराशी निगडीत आहे, तर मग आत्म्याला का त्रास होतो? आत्मा का परत परत जन्म घेतो? कारण आत्म्याचा एकच दोष असतो, तो म्हणजे तो भगवंतांचा अंश असून त्याला भगवंतांची सेवा करायची इच्छा नाही. त्याला सेपरेटली आनंद घ्यायचा आहे. त्याला स्वतः भगवंतांसमान किंवा भगवंतांपेक्षा श्रेष्ठ व्हायची इच्छा असते. तेव्हा त्याला सांगितलं जातं की हे समाजाच्या नियमाच्या विरुद्ध आहे, त्यामुळे तू या आध्यात्मिक जगामध्ये, समाजामध्ये राहू शकत नाही. तुझ्या इच्छेप्रमाणे तू शरीर घे आणि तुझी जी ही इच्छा आहे भगवंतांच्या पेक्षा वेगळं व्हायची, ते तू पूर्ण करायचा प्रयत्न कर. म्हणून त्याला हे शरीर दिलं जातं. आणि मग शरीर मिळाल्यानंतर आत्म्याच्या हातात काही राहत नाही. शरीर हे त्याचं कार्यक्षेत्र बनतं. हे आपल्याला 13व्या अध्यायात भगवंत डिटेलमध्ये सांगणार आहेत. आणि मग ज्या प्रकारचे हात मिळाले, ज्या प्रकारचे पंख मिळाले, ज्या प्रकारचे बरगड्या मिळाल्या, त्याप्रमाणे त्या प्रकारचं ते कर्म करून तो जी त्याची मूळ इच्छा आहे श्रेष्ठ व्हायची, ती पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. आणि त्या एका इच्छेसाठी तो अडकलेला असतो. त्याला त्रास काही होत नाही, परंतु तो अडकलेला असतो. आणि ज्या दिवशी त्याच्या लक्षात येतं की मी अडकलोय, त्या दिवशी तो सुटू शकतो त्याच्यातून. आत्म्याचा हा एकच दोष असतो की मला भगवंतांची सेवा करायची नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. फारच छान निरूपण सांगताय तुम्ही. रोज वाट बघते तो 7 वाजता कधी आणि क्लास कधी सुरू होतो. छान निरूपण सांगताय. हरे कृष्ण. समजावून देताय आणि शंका निरासन करताय. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्यावेळेस जीवाला आध्यात्मिक जगत प्राप्त करायचे, त्यावेळेस त्याला मन, बुद्धी, अहंकार, ते सूक्ष्म शरीरासहित स्थूल शरीर तर आहेच, पण सूक्ष्म शरीराचा पण त्याग करायचा आहे. जे पण भौतिक आहे ते सर्व या जगात सोडायचे आणि केवळ सच्चिदानंद आत्मा भगवत धामात त्याला प्रवेश करायचा आहे, सर्वातून मुक्त होऊन. तर मग प्रभूजी ज्यावेळेस त्याचा सच्चिदानंद रूप आहे, तो पूर्ण ज्ञान आहे, पूर्ण आनंद आहे, सर्व असताना पण त्याला परत या भौतिक देहाचा वेगळा उपभोग घेण्याची इच्छा कशी होती, हे असा कधी कधी प्रश्न येतो. भौतिक नाही काही त्याला नाही, भौतिक देहाची तो इच्छा करत नाही. देह त्याला दिलं जातं. त्याची फक्त इच्छा एवढीच असते की मी भगवंतांपेक्षा श्रेष्ठ होणार. आणि त्या इच्छेतून त्याची दुसरी बाजू तयार होते, द्वेष. मग तो भगवंतांचा द्वेष करायला लागतो. असलंच शरीर मिळालं पाहिजे किंवा मला या भौतिक जगातच जाऊन तिथे हे पूर्ण करायला पाहिजे, ही त्याची इच्छा नसते. जसं चोर जेव्हा चोरी करतो तेव्हा त्याला दंड म्हणून तुरुंगात टाकलं जातं. ते काय चोराची इच्छा नसते तुरुंगात जायची. चोराची इच्छा फक्त चोरी करायची असते. त्याला माहिती नसतं की याचा दंड म्हणून मला तुरुंगात टाकलं जाणार आहे. तसं जीव हा फक्त एवढीच इच्छा करतो की मला भगवंतांपेक्षा श्रेष्ठ व्हायचंय किंवा भगवंतांसमान आनंद मिळवायचा आहे.
आणि मग त्या इच्छेबरोबरच द्वेष पण सुरू होतो की याला मिळते मला मिळत नाही, मग तो भगवंतांचा द्वेष करायला लागतो. मग अशा द्वेषी कामी लोकांना समाजामध्ये ठेवलं जात नाही, जसं चोराला समाजामध्ये ठेवलं जात नाही, म्हणून त्याला इकडे पाठवलं जातं. म्हणजे प्रभूजी द्वेष हा आध्यात्मिक जगात पण आहे म्हणा, जसे जय विजयच्या चतुष्कुमाराच्या कथेमधून आपण आध्यात्मिक जगात द्वेष आहे पण तो तिथे अलाउड नाही. जसं या समाजामध्ये चोरी आहे पण चोरी अलाउड नाही. जेव्हा चोर करताना पकडला जातो तेव्हा त्याला तेलमध्ये टाकलं जातं. तसंच आध्यात्मिक जगात द्वेषच काय, कुठलाही अनर्थ अलाउड नाही. परम पवित्र सगळं असलं पाहिजे तिथे. त्यामुळे इमिजिएटली त्याला तिथून काढलं जातं, अलाउड नाहीये. तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्ही काही विचार करू शकता, तुम्हाला फोर्स काही केलं जात नाही. तुम्ही कसलाही विचार करू शकता. भगवंतांना लुटायचा विचार करू शकता, भगवंतांचा द्वेष करायचा विचार, ते तुमच्यावर अवलंबून आहे. परंतु त्या क्षणाला तुम्हाला तिथून हकलून लावलं जातं. नॉट अलाउड. अलाउड काहीच नाहीये, फक्त तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्हाला कसं वागायचं त्याचं. मग जसं राज्याच्या कायद्यामध्ये देखील तुम्हाला स्वातंत्र्य दिलं जातं. असं नाही आहे की भारताचा कायदा आहे म्हणून तुम्हाला बांधूनच ठेवलं जातं प्रत्येक वेळी. सगळ्यांच्या आनंदासाठी हे नियम आणि कायदे बनवलेले असतात. त्याचे दुरुपयोग करणारे काही लोक असतात, त्यांना तिथे ठेवलं जात नाही, त्यांना काढलं जातं. मग हे स्वातंत्र्य का दिलं जातं? कारण स्वातंत्र्य दिलं नाही तर तिथे प्रेम नसतं, आणि प्रेम नाही म्हणजे आनंद नाही. भगवंतांना तुमचं फक्त प्रेम हवं आहे, त्याच्या बदल्यात भगवंत तुम्हाला प्रचंड प्रेम द्यायला तयार आहेत. आणि प्रेम हे कधीही स्वेच्छेनेच असलं पाहिजे, जबरदस्तीने नसतं की तुम्ही माझ्यावर प्रेम केलंच पाहिजे ना. आणि मग ते ठरवण्यासाठी स्वातंत्र्य हे द्यावंच लागतं. आणि त्या स्वातंत्र्यावरती भगवंत कधीही पाय ठेवत नाही, ते सगळ्यांना अलाउड आहे स्वातंत्र्य. त्या स्वातंत्र्याचा जो दुरुपयोग करतो त्याला समाजामध्ये ठेवलं जात नाही. जो स्वातंत्र्याचा विचार करून समाजाच्या दृष्टिकोनातून चांगलंच वागतो तो समाजामध्ये राहू शकतो. जो वाईट वागतो त्याला तुरुंगात टाकलं जातं. हा प्रश्न बरेच जण विचारतात, आणि तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तींनी हा प्रश्न विचारायचं बंद केलं पाहिजे. कारण हे असं पण घडत नाही की आज माझ्या मनात विचार आला, लात घालून मला इथे पाठवलं, दुसऱ्या दिवशी मी शुद्ध झालो, परत गेलो, तिसऱ्या दिवशी परत मनात विचार आला, परत पाठवलं. हे असं नसतं होत ऍक्च्युली. हे सांगितलं याचा अर्थ असं नाही की हे रोजचं काम आहे, येणं जाणं चालूच आहे. नो. अनादी तुम्ही या भौतिक जगामध्ये इतके जन्म घेतलेले आहेत की या तुमच्या शरीरातले तुम्ही अणु मोजू शकत नाही. ऍटम, या संपूर्ण ब्रह्मांडातले ऍटम जेवढे असतील त्याच्याही पेक्षा जास्त तुम्ही जन्म घेतलेले आहेत इथे या भौतिक जगात येऊन. तुम्हाला एवढा वेळ झालेला आहे. असं नाही की दुसऱ्या दिवशी तुम्ही परत जाता. आणि तसंच आध्यात्मिक जगात गेल्यानंतर असं नाही की लगेच तुम्ही इकडे परत येता, लगेच तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय, लगेच तुम्ही विचार केला मला जास्त प्रेम हे पाहिजे, आनंद पाहिजे, लगेच आला इकडे. एवढं ते ये जा नसतं. अनादि अनंत काल तुमच्या मनामध्ये. मग प्रेमाला अर्थच काय? एवढं सगळं शुद्ध होऊन तिथे जायला अर्थच काय की दुसऱ्या दिवशीच मला मनामध्ये जर वाईट विचार येत असतील. आणि हे येणं जाणं असं कसं काय होतं, असं कसं काय अलाउड असतं? मागच्या भगवद्गीतेमध्ये एक प्रभूजी म्हणायचे की भगवंतांचं इतकं प्रेम आहे तर त्यांनी माझ्या मनात हे वाईट विचार येऊच कसे दिले? भगवंतांचं प्रेम आहे म्हणूनच तुम्हाला फ्रीली विचार करायची त्यांनी परवानगी दिली नाही, पण तरी पण त्यांनी कंट्रोल करायला पाहिजे होतं. मी आलंच नसलं. इतकी शुद्धता आहे आध्यात्मिक धामामध्ये तर माझ्या मनात हा विचार आलाच कसा? हे सगळं विचार करत तुम्ही बसला तर तुम्ही या सागरातून बाहेर कधी पडणार?
हो की नाही? जेव्हा आपण समुद्रामध्ये अडकलेलो असतो तेव्हा मी समुद्रात येऊन पडलो कसा याचा विचार करत तुम्ही श्वास घालवायला लागला तर बाहेर कसं पडणार? एक जनरल लॉजिक दिलेलं आहे. आता आपला सगळी एनर्जी आपण याच्यात घालवायला पाहिजे की इथून बाहेर कसं पडायचं, मी माझे अनर्थ थांबवू कसा. आणि हे प्रश्न त्यांनाच पडलेले असतात ज्यांना अनर्थ थांबवायची इच्छा नसते, यातून पळवाट काढायची इच्छा असते. अजून काय याच्यामध्ये लूप होल्स आहेत का जेणेकरून मी इथेच राहीन. हे शरीराची आसक्ती सोडवत नाही. मग प्रभूजी मग भगवंतांनी असं कसं काय अलाव केलं, मग भगवंतांनी असं कसं काय केलं, मग भगवंत असंच का करतात, मग भगवंत तसंच का करतात. याची एक ढोबळमानाने तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत. हो की नाही? आता आपली सगळी एनर्जी आपण याच्यात घालवली पाहिजे की ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं. हे कॉमन सेन्स आहे. तुम्ही या जगामध्ये देखील जेव्हा स्वार्थी, द्वेषी, मत्सरी होता तेव्हा इथे पण सुख मिळत नाही तुम्हाला. त्यामुळे एका लेवलला येऊन आपण हे विचार केलं पाहिजे की हे माझ्यासाठी चुकीचं आहे. मी सगळ्यांवरती प्रेम केलं पाहिजे. प्रेम हेच टॉपमोस्ट, हीच टॉपमोस्ट भावना आहे ज्याच्यामध्ये टॉपमोस्ट आनंद मिळतो. तर मी कसं अचीव करू. आणि हे भगवत धामात जाणे, भगवंतांची सेवा करणे हे सगळं साईड इफेक्ट आहे. खरा आपला उद्देश आहे प्रेम मिळवणे. म्हणून जो शुद्ध भक्त असतो तो म्हणतो मला भगवत धामात पण जायचं नाही, मला नरकात पाठवा, परंतु माझं मन शुद्ध ठेवा, मला प्रेमाच्या स्थितीतच ठेवा, कारण तिथेच आनंद आहे. मला तुमच्या सेवेतून कधी हलवू नका. आपण काय करतो, हे आता आपण सध्या इतक्या भयानक प्रचंड गोंधळात आहे म्हणून हे थोडंफार डिस्क्रिप्शन दिलंय तुम्हाला की मुक्त व्हायचं आहे, दुःखातून मुक्त व्हायचं आहे, त्याच्यावरतीच आपण कॉन्सन्ट्रेट करतो. दुःखातून मुक्त व्हायचं आहे, भगवत धामात जायचं आहे. म्हणजे कसं जाता येईल, हृदय पूर्णपणे 100% शुद्ध व्हायला पाहिजे. व प्रभूजी 100% तर व्हायला शक्य नाही आहे, 99% झालं तर चालेल का? नाही चालणार. मग असं कसं काय, मग तिथे 1% आलेला ना, मग तेव्हा चाललेलं, मग आता का चालत नाही. हे सगळे. आणि बरेचसे उदाहरणं असतात जिथे भगवंत स्वतः येऊन म्हणतात की जसं ब्रह्माजींनी चूक केली तर भगवंत त्यांना माफ करतात, तुम्ही चूक केली तुम्हाला माफ नाही करत. हे पण कन्फ्युजिंग आहे आता, हो की नाही? मला का माफ नाही करत, ब्रह्माजींना करतात, कारण ब्रह्माजी त्यांचे मित्र आहेत. तुम्ही पण मित्र व्हा पहिल्यांदा, मग ते माफ करतील. मग ते मित्र होण्यासाठी काय लागतं? मित्र होण्यासाठी प्रेम लागतं, शुद्ध प्रेम लागतं. तर त्या प्रेमाच्या स्टेजला गेल्यानंतर मग भगवंत छोट्या मोठ्या आपल्या दोषांना माफ पण करतात. असं नाही आहे की छडी घेऊन बसलेत आध्यात्मिक जगामध्ये इमिजिएटली गेट आउट. न बऱ्याचदा अशी उदाहरणं आपण वाचतो, ब्रह्माजी चूक करतात, मग भगवंत येतात, त्यांना माफ करतात, समजावून सांगतात. इंद्र किती वेळा चूक करतो, इंद्रदेव किती वेळा मत्सरी वागतो, किती वेळा अहंकारी वागतो. भगवंत मदत हेल्प करतातच ना. भगवंत भक्ताला त्या भक्तिमय स्टेजमध्ये राहण्यासाठी भगवंत सर्वतोपरी मदत करतात. आता इथे हेच एक्झाम्पल घ्या, अर्जुन मूर्खासारखं वागतोय म्हणून भगवंत काय आपलं धनुष चक्र काढतात का? नॉट अलाउड. तू माझा पण मित्र नाहीस, उद्यापासून गेट आउट. नाही, इतक्या दिवसाची मैत्री आहे, थोडीशी चूक करतोयस, मी तुला समजावून सांगतो, ये याच्यातून तू बाहेर पडशील. भगवंत कृपाळू आहेत, दयाळू आहेत, भक्त वत्सल आहेत. हे लॉजिक फक्त तुम्हाला समजावून सांगितलं जातं की भानगड काय म्हणून. याला तुम्ही लिटरली कधीच घ्यायचं नाही. गेलं भगवत धामात, एक चूक केली, परत इथे आलो, बरेच दिवस सुधारलो, परत तिथे गेलो, हे असं होत नसतं. भगवंतांना जास्त आतुरता आहे तुमच्यापेक्षा की तुम्ही त्यांचे मित्र म्हणून कायमचे कसे राहाल, तुम्ही त्यांचे आई वडील म्हणून कायमचे कसे राहाल, तुम्ही त्यांचे प्रियकर म्हणून कायमचे कसे राहाल. भगवंत तुमच्याही पेक्षा जास्त प्रयत्न भगवंत करतात. जरी चूक झाली तरी समजावून सांगतात, त्याच्यातून बाहेर काढतात. भक्त वत्सल आहेत, निर्दयी नाहीत. आपल्या डोक्यात ही कल्पना आहे की भगवान म्हणजे निर्दयी आहे. नो, परंतु कधी कधी राक्षसाला दंड द्यावं लागतं.
तेव्हा ते निर्दयी भासतात, दिसतात. ऍक्च्युली ते निर्दयी नाही आहेत. ते जेव्हा म्हणतात भगवद्गीतेत, भागवतामध्ये देखील बऱ्याचदा सांगितलेलं आहे की कोणावरही मी जास्त प्रेम करत नाही आणि कोणाचाही मी जास्त द्वेष करत नाही, सगळ्यांच्यावर समान प्रेम करतो, दुर्योधनवर पण. तर हे थोडस लॉजिकली आपण समजावून घ्यायचं की हे काय ए इक्वल टू बी, बी इक्वल टू सी असं एवढं सोपं नाही आहे. डज दॅट मेक सेन्स? आपल्याला आपली सगळी एनर्जी, आपल्याकडे वेळच नाही आहे, आपली सगळी एनर्जी, आपला सगळा वेळ शुद्ध होण्यामध्ये घालवायचा आहे. वाद घालत बसायचं नाही आहे भगवंतांची आपल्याला. मग तुम्ही असं केलेलं, मग त्या दिवशी मी चांगलं वागलो होतो तरी पण तुम्ही मला इथे पाठवला. म्हणूनच भगवान श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, आश्लिष्य वा पादरताम पिनष्टुमाम, मी तुमची सेवा करायला आलोय, तुम्ही माझ्याबरोबर काही पण करा. मला लात घाला, मला चिरडा, मला परत इकडे पाठवा भगवत धामातून, माझी चूक नसताना पण पाठवा, मला मान्य आहे. मला फक्त तुमची सेवा द्या प्लीज. याला शुद्धता म्हणतात. मग इथे लॉजिक कुठे राहतच नाही. लक्षात येते का तुमच्या? इथे लॉजिक कुठे राहत नाही. प्रेमाच्या स्टेजला लॉजिक नसते, करुणेच्या स्टेजला लॉजिक नसतं. लॉजिक हे फक्त भौतिक जगामध्ये असतं. आणि लहानपणापासून आपल्याला लॉजिकने विचार करायची सवय लागली आहे, त्यामुळे आपल्या मनामध्ये असे प्रश्न येतात. व्हेरी इंटरेस्टिंग, ओके नाही? तर एकाच ठराविक स्टेज नंतर हे सगळं अचिंत्य आहे म्हणून सोडून द्यायचं आणि आपल्या शुद्धतेवर कॉन्सन्ट्रेट करायचं. सगळ्याच गोष्टी आपण इम्पेरिकल मेथडनी नॉलेज घेऊ शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्णा. थँक्यू गुरुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येस प्रभूजी. प्रभूजी, आपण आत्मा हे विसरलोय. मग आता जी आपली चेतना जी जागृत आहे ना, ती काय आहे? म्हणजे आत्म्याची चेतना म्हणजे कसं समजायचं काय? चेतना हे आत्म्याचं लक्षण असतं. जोपर्यंत आत्मा शरीरात आहे तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये चेतना आहे, शरीराच्या कणाकणामध्ये चेतना आहे. ज्या दिवशी आत्मा निघून जाणार त्या दिवशी चेतना निघून जाते. हे मान्य करणे. चेतना म्हणजे आत्मा नसते. आत्मा ही व्यक्ती आहे. आत्मा हीच ओरिजिनल व्यक्ती आहे. चेतना ही, आता जे माझी बोटं हलतात कारण आत्मा आहे. बोटं हलणे हे चेतनेचं लक्षण आहे. चेतना इज अ सिम्पटम. जसं आजाराचं लक्षण असतं ना, तसं आत्म्याचं लक्षण आहे चेतना असणे. चेतना म्हणजे आत्मा नसते. आत्म्याचं साईज दिलेलं आहे. आत्मा कुठे असतो ते पण दिलेलं आहे. आत्मा हृदयामध्ये असतो, तो एवढ्या आकाराचा असतो. चेतना मात्र कणाकणामध्ये असते शरीराच्या. चेतना ही आत्म्यामुळे निर्माण झालेली ऊर्जा असते. ती आपल्याला जाणीव करून देते. डोळे उघडझाप करतात, दिसतं, दिसत नाही, ऐकू येतं, हे सगळ्या जाणीवा म्हणजे चेतना असते. आणि एक सूक्ष्म घटक निर्माण होतो, त्याच्यामुळे आपण मी आत्मा नाही मी शरीर आहे म्हणून समजत बसतो. आता पुढे या अध्यायामध्ये तेच आपल्याला सगळं चर्चा करायची आहे, त्यामुळे आपण डीप मध्ये जायला आज. पूर्ण अख्खा अध्याय हा आत्म्यावरतीच आहे. चालेल. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हो हो. तुझे आता आत्मा मग गर्भस्थ होतो भौतिक जगात, आणि मग आध्यात्मिक जगात मग आपल्या आई वडील ठीक आहे, तिथलं शरीर माहित नाही कसं आहे, चैतन्यमय असतं.
मग काय म्हणतात सच्चिदानंद, म्हणजे तिथं आपले आई वडील स्वतः श्रीकृष्ण, बरोबर? नॉट नेसेसरी. गरज काही गरज नाही आहे की भगवंतच आई वडील असतील. तिथे पण आहे, कुटुंब आहे, समाज आहे, सगळं आहे तिथे. मित्र आहेत, भाऊ आहेत, सगळं आहे. जेवढी व्हरायटी इथे नाही त्याच्या अब्जावधी करोडो पटीने व्हरायटी भगवत धामात आहे. कारण व्हरायटी शिवाय आनंद नसतो. एकाच प्रकारचं सगळं दिलं तर त्यात आनंद कसला? व्हरायटी पाहिजे. आपल्या संबंधात व्हरायटी पाहिजे, लोकांच्या दिसण्यामध्ये व्हरायटी पाहिजे, फळ फूल पाणी पक्षी सगळ्यामध्ये व्हरायटी पाहिजे. आणि ती सगळी व्हरायटी असतेच, नाही असं नाही, सगळी व्हरायटी असते. हरे कृष्ण गुरु, फार महत्वाचं सांगितलं तुम्ही. भागवतम मध्ये असेल माहित नाही, कल्पना नाही, भागवतम वाचत नाही. भगवद्गीतेत सांगतात प्रभुपाद बऱ्याचदा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की भगवत धाम म्हणजे नो व्हरायटी, सगळं पांढरं फेक आहे तिथे. हो, इथे 16 मिलियन कलर्स असतील तर तिथे 16 गिझिलियन कलर्स असतात. सगळं हे बनवलंय भगवंतानी आनंदासाठी, आणि व्हरायटी मध्येच आनंद असतो. हे जास्त टेक्निकली विचार करत जाऊ नका. माझं एक तुम्हाला विनंती आहे, ऍक्च्युली तुम्हाला पण महादेव प्रभूंना पण. फॉर एक्झाम्पल माझ्या डोक्यात आता एक आले एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. भगवत धामामध्ये कुठली भाषा वापरली जाते? त्याचं उत्तर आहे भगवत धामामध्ये प्रेमाची भाषा वापरली जाते. आता ह्याचं एक्सप्लेन कसं करणार तुम्ही? इट कॅनॉट बी एक्सप्लेन. म्हणूनच याला शास्त्रामध्ये अचिंत्य म्हटलेलं आहे. ते तिथे जाऊन ती भाषा वापरायची, तिथे जाऊन तिथे शरीर प्राप्त करायचं आणि मगच जाणून घ्यायचं. इथे बसून ते समजणार नाही आपल्याला. थोडक्यात फक्त तुम्हाला तिकडे जाण्याचं आकर्षण निर्माण करण्यासाठी थोडं ट्रेलर दिलेलं आहे बस. इथे नाही समजत. प्रेमाची भाषा कोण डिफाईन करणार? कोणीच नाही करू शकत. त्यामुळे तिथे काय आहे, कसं आहे, आपण का आलो, कसे काय चूक केली, थोडक्यात सांगितलेलं आहे. एक्झॅक्टली जे आहे ते तिथे जाऊनच अनुभवायचं आहे आपल्याला. मला पण माहिती नाहीये. मी फक्त जेवढं मी ऐकलंय सदापुते प्रभूंकडून, प्रभुपादांकडून तेवढं सांगायचा प्रयत्न करतो. पण त्याच्या पलीकडे तिथे जाऊनच अनुभवायला लागणार आहे. कारण जो व्यक्ती इथे येतो तो सगळं विसरून येतो. त्याला सांगता येत नाही एक्झॅक्टली कसं आहे. जे आपले ऋषी मुनींनी महान तप करून हे ग्रंथ लिहिलेत, त्यांनी थोडक्यात आपल्याला दिलेलं आहे. बेसिक डिप्लोमा, PhD आपल्याला तिथेच जाऊन करायची. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभू.